ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी। मागील 2 दिवसांपूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपीचं स्केच आता पोलिसांनी जारी केलंय। स्वामी चिंचोलीच्या हद्दीत पहाटे 4:15च्या सुमारास देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना चहासाठी थांबले असता 2 अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती। याच वेळी त्यातील एका आरोपीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार देखील केला। अद्याप या प्रकरणातील आरोपी फरारच आहे। दौंड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणातील संशयित आरोपीचं स्केच दौंड पोलिसांकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देविदास राखुंडे। देविदास, या प्रकरणात काय अपडेट्स आपल्याला सध्याचे मिळत आहेत? दीपाली, 30 जून रोजी पहाटे 4:15 वाजल्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावच्या हद्दीमध्ये एका चहाच्या टपरीच्या ठिकाणी ही घटना घडली होती। आज जवळपास 72 तास या घटनेला ओलांडले आहेत, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचा शोध लागलेला नाहीये। पोलिसांची 5 पथकं या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले आहेत। हे प्रकरण अतिशय गंभीर होतं आणि तातडीनं पोलिसांनी त्याचा तपास देखील सुरू केलेला आहे। काल या प्रकरणातील संशयित आरोपी जो आहे त्याचं स्केच जे आहे ते पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि जर या आरोपीला कोणी ओळखत असेल किंवा या संदर्भातील काही अपडेट असतील तर दौंड पोलिसांना तातडीने कळवण्यात याव्यात असं आवाहन देखील दौंड पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एक दर्शनासाठी निघालेलं हे कुटुंब होतं। देवदर्शनासाठी जात असताना चहासाठी थांबल्यानंतर चाकूचा घटना घडलेली आहे। याचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून घेतला जातोय। अद्याप हे आरोपी फरार आहेत। धन्यवाद देविदास, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।